मृदंग वाजवतात. आमच्या टाळकऱ्यांना गायनाचा छंद आहे. आता प्रकृती बदलली म्हणजे छंद हा बदलत असतो. एका माणसाला छंद होता आणि त्या छंदामुळे असा फायदा झाला त्याचा. म्हणजे काय छंद होता त्याला? गोपीचंदन लावण्याचा छंद होता. चंदन लावण्याचा. आता चंदन दोन प्रकारे लागतं बरं का. चंदन हे दोन प्रकारे लागतं. एक कपाळाला लागतं ना, एक ऐका म्हणे महाराज पोऱ्याने चंदन लावलं. त्याला चंदन लावण्याचा छंद होता. त्याला जसा चंदन लावण्याचा कपाळाला गोपीचंदन लावण्याचा छंद होता ना, तसा एकाला त्याच्या कपाळावरच गोपीचंदन पाहण्याचा छंद होता. हा काय करायचा? याने सकाळी चंदन लावलं का देवाच्या दर्शनाला निघाला का शेजारचा जो होता ना तो फक्त त्याच्या कपाळाकडे पाहायचा. बस त्याचं कपाळाचं चंदन पाहिलं का याला समाधान, त्याचा जो छंद. मग करता 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 एक दिवस असं झालं, याला सकाळपासून तो गोपीचंदन लावणारा दिसलाच नाही. याचं काही चित्त लागेना, खाण्यापिण्याकरता चित्त लागेना, कामाकरता चित्त लागेना. म्हणे दिसला नाही, दिसला नाही, दिसला नाही. ऐका, आणि योगायोगाने असं झालं, हा त्याला शोधण्याकरता त्याच्या शेताकडे निघाला. शेताकडे निघाला. संध्याकाळ होऊन गेली. म्हणजे हा व्यक्ती काही दिसेना, सकाळपासून शेतात निघून गेलेला आहे, काय करावं? तेव्हा याच्या शेताच्या गोपीचंदन लावणारा जो व्यक्ती त्याच्या शेजारच्या शेतामध्ये चोरांना भलं मोठं धन सापडलेलं होतं. धनाचा हांडा जमीतून निघाला होता बा. त्यांनी ते काढलेलं होतं आणि त्यांची वाटणी चालू होती. तेव्हा हा तिथं गेला आणि त्याला दुरूनच तो चंदन लावणारा दिसला. आणि याने मोठ्याने म्हणावं, दिसला. कोण? त्याचा छंद होता आणि तो त्याचा कपाळाचं चंदन पाहा बाबा दिसला. हे शब्द त्या लोकांनी ऐकले. कोणी? ज्यांना अंडा सापडला त्यांनी हे शब्द ऐकले. अरे याने आपल्याला पाहिलं, कारण याने म्हटलं ना मोठा दिसला, म्हणे दिसला, अंडा दिसला. त्यांना असं वाटलं दिसला. मग यांनी त्याला बोलवलं, अरे इकडे, तुझाही वाटा पडेल म्हणे याच्यामध्ये, कोणाला सांगू नको. नुसता चंदन पाहण्याच्या छंदाने काय मिळालं? मग लावल्यानंतर काय कल्याण होईल महाराज? विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाचे मानव म्हटल्यानंतर जीवसृष्टीचा जर विचार केला तर प्रत्येकाचा छंद हा वेगवेगळा आहे. प्रत्येकाचा छंद वेगळा आहे. उदाहरण आलं म्हणून सांगून जातो. ज्या वेळेला आपण घरकाम करण्याकरता काढतो ना, त्यावेळेला माणसाला छंद असतो की बा ही वस्तू इथंच पाहिजे, ती वस्तू तिथंच पाहिजे. पण याच्याही पेक्षा पक्ष्यांकडून शिकण्यासारखं आहे. म्हणजे काय महाराज? आता त्या पक्ष्यांना छंद राहतो. एकाने मला तोच प्रश्न विचारला, म्हणे महाराज ते जे सुगरण नावाची चिमणी आहे ना, तो पक्षी आहे ना, काय म्हणे ते गवत घेऊन जाते, ते तो खोपा करते. तिथं म्हटलं भाऊ छंद आहे तो. एक काम पुन्हा पुन्हा करणं म्हणजे काय झाला? तो छंद झाला. मग म्हणे महाराज ती काय करते? तर आमच्या संतांनी त्यांचं वर्णन आपल्या ग्रंथामध्ये करावं. सुगरण नावाची जी, आणि ते तो जो पक्षी आहेत ना, ते सुंदर घरटं बनवतं. आता घर कुठं बांधावं इथून प्लॅनिंग सुरू होते बरं का. तुम्ही बघा सुगरणचा जो खोपा राहतो ना, इथून प्लॅनिंग सुरू. म्हणे हे घर जे विहिरीमध्ये झाड उगलेलं आहेत ना, त्याच झाडाच्या फांदीला असं म्हणे का सर्प जर पिलं खाण्याकरता आला, बरं ती झुकती फांदी असावी. सर्प जर आला तर त्याला पहिला जर तळा त्या फांदीवरून तो खाली पडेल. जर नाही सरपट्टा आलं तर तिने ते घर तिथं बांधकाम करण्याकरता सुरुवात केली. आता ती गवत इतकं निवडून आणते बा, कुठून शिकली कुणास ठाऊक. गवत इतकं निवडून आणते ते. आणि त्या ठिकाणी एखादा इंजिनियर देखील फेल होईल बरं का. म्हणजे कसा महाराज? कल्पना करा, तिचा आणि जो खोपा असतो तो सुरुवातीला गोल असतो आणि खाली लांब असतो, 1 फूट लांब असतो ना. आणि त्या खाली अत्यंत तळाशी तिने पिलं ठेवलेलं असतात. जिथून एंट्री तिथं पिलं नाही, खाली का सर्प जर आला तर त्याला 1 फूट खाली जावं लागेल. त्या अगोदर त्याला आपल्याशी आणि या ठिकाणी आपल्याला सामोरं यावं लागेल. बरं इतकंच नाही, इतकंच नाही, रात्रीच्या वेळेला लाइटिंग पाहिजे ना. रात्री लाईट लागला पाहिजे बा. आपलंही घरटं चांगल्या प्रकारे आणि ते चमकलं पाहिजे म्हणून ती काय करते, बदामा इतका चिखल घेते, बदामा इतका, आणि आपल्या घरामध्ये आणते.
चिखल आणल्यानंतर रात्रीच्या वेळेला जेव्हा सूर्यास्त होतं ना तेव्हा काजवा पकडते, काजवा आणि त्या चिखल्यामध्ये अडकवते. का रात्रभर लाइटिंग लागते. आपल्या लक्षात येईल जसा मानवाला घरट बनवण्याचा छंद आहे, आपल्याला आपली इच्छा आहेत ना, छंद आहेत प्रत्येकाचा वेगवेगळा आहेत. मी तर आणि नेहमी सांगतो, एकदा असं झालं बा, असंच कीर्तन होतं, कीर्तन, आणि त्या कीर्तनामध्ये 2-3 श्रोते पुढे बसलेले होते. आता त्यातील एका माणसाने, आता कीर्तन ऐकतोय म्हणजे जरा समोर बसलाय ना बुवाच्या, जरा मांडी मारून व्यवस्थित समोर बसलाय आणि जरा ही काळजी घेतली पाहिजे की नको. त्याला असा छंद होता बुवा, आता काय सांगावं त्याच्या छंदाला. तो बसलेला त्या चटईवर, त्याने चाबी काढली खिशातली. पूर्ण कीर्तन त्याचं मी निरीक्षण केलं. ऐका, त्याने खिशातली चाबी काढली आणि एक त्या चटईचा तो जो दोरा होता तो काढला, चाबीने काढला, ओढत 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 तिथं गोळा केला. काही काम असेल बुवा, जाताना चप्पल तुटली असेल काय वगैरे वगैरे. तिथपर्यंत थांबला नाही. पुन्हा चाबीने दुसरा दोरा काढला, ओढत 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 पूर्ण कीर्तन. काय पाहता त्याने त्या चटईची चाळणी केली. ऐका, आता यालाही काय म्हणावं लागेल, त्याचा छंदच म्हणावा लागेल ना. आमचे तुकोबाराय वर्णन करतायत, लोकांच्या छंदाचा विचार करूच नका, कारण कोणाला काय छंद निर्माण होईल सांगता येत नाही. आता आपलं शास्त्र सांगताय माणसाने गायी पाळण्याचा छंद ठेवावा. काय पाळण्याचा? आपण काय पाळू लागलो आता? ते कुत्र येशीच्या गाडीत बसून म्हणतं पायी रे, हा चालला म्हणे उन्हातानाचा पायी पायी, आणि मी कशात? येशीच्या गाडीत. शोकांतिक आहेत महाराज. आपल्या साधू संतांनी हा छंद जोपासना करता सांगितले, निदान एक गाय तरी आपल्या दारी असावी बरं का, एक गाय तरी. कारण गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे, गायीसी खाजविता सर्व पापे जाती. गायीच्या अंगावरून जरी आपण नुसता हात फिरवला ना, सर्व पापातून तो काय होतो? मुक्त होतो. साखळीच्या बुवाचा गरज नाहीये, हे त्या गरुड पुराणातलं आहे. आणि तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणे, तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित. आपलं शास्त्र हेच शिकवत आहे, गायीच्या अंगावरून जर हात फिरवला तर पाप नाहीस होत, असं नाही सांगितलं संतांनी. म्हणे कुत्र्याचे नानीता नाही हो, गायीसे खाजविता सर्वे पापे जाते. हा छंद आपण जोपासला पाहिजे. विठ्ठल आता जीवाचा जर विचार केला तर तुकोबाराय एका वाक्यामध्ये सांगतात, ते वाक्य सांगतो. तुकोबाराय वर्णन करतात, बहुता छंदाचे बहु असे आपलं मन या छंदामध्ये न अडकवता आपण भगवत भक्ती करावी. म्हणूनच तुकोबारायांनी पाहिलं, या लोकांना नाना प्रकारचा छंद आहेत ना, मग यांचं मन गोविंदाकडे वळावं. म्हणून तुकोबाराय त्या धरणेकऱ्याला उपदेश करतात, बाबा अरे आपल्या मनाला जर देवाचा छंद लागला, परमार्थाचा छंद लागला, नामचिंतनाचा जर छंद लागला तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. याचं वर्णन तुकोबाराय करतात अभंगाच्या प्रथम गोविंद गोविंद
नाव पडलं ना त्यांच्या लीलानुसार भगवंताने ज्या ज्या काही लीला केल्या तुलसीदासजी महाराज तर याच्याही पुढे वर्णन करतात. ओ हरी अनंत हरी कथा अनंता कहो सुनवो संता राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय. भगवंताने जे काही अनेक अवतार घेतले देवाच्या अनेक कथा आहेत त्या कथानुसार त्या अवतारानुसार देवाचे अनेक नावं पडली. ते का आपल्यासारखं होतं महाराज म्हणे माणूस मास्तर आहे म्हणून लोक तिला मास्तरीन म्हणतात. आता मास्तरचा ना काहीच संबंध आहे ना तरी आपण तिला काय म्हणतो मास्तरी. हा जर वकील असला तर वकिली असं कधी ऐकलंय का तुम्ही? आपल्या लक्षात येईल बघा. अहो भगवान परमात्म्याचे जे अनेक नाव निर्माण झाले देवाने ज्या ज्या काही लीला केल्या त्यानुसार भगवंताने एक दोन उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. आता गोविंद नाव हे कसं देवाला पडलं तर लक्षात येईल कारण तुकोबाराय अभंगाची सुरुवात गोविंद शब्दाने करतात. जगाच्या मालकाने आपलं पोट दोरीने बांधलं म्हणून दामोदर काय नाव पडलं दामोदर. पर्वत करंगडीवर उचलला म्हणून गोवर्धन गिरधारी. याचा वर्ण कृष्ण आहे म्हणून कृष्ण ऐका कृष्ण म्हणजे काळा. याचा रंग सावळा आहे काळा आहे म्हणून त्याला कृष्ण हे नाव पडलं. इतकंच नाही याने संपूर्ण जगाचं भरण पोषण करावं म्हणून नाव पडलं विश्वंभर. काय नाव आहे देवाचं? आता हे सहस्रनामावली आहे बरं का. भगवंताचे जे 1000 नाव आहेत ना विष्णू सहस्रनामामध्ये हे पितामह भीष्माचार्यांनी गायलेले यामध्ये भगवंताचं आणि वर्णन केलेलं आहे. 1000 नाव आहेत परमात्म्याचे. आपल्या लक्षात येईल म्हणे मग गोविंद नाव कसं पडलं? तुकोबाराय ज्या देवाचा छंद आपल्याला लागला पाहिजे ना त्या देवाचा नाम निर्देश करतात. गोविंद 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 नाव का पडावं? भागवतामध्ये महाराज आपल्याला कथा सांगते ना 4-5व्या दिवशी. म्हणजे काय कथा आहे महाराज? भगवान परमात्म्याने इंद्राचा यज्ञ बंद केला आणि गोवर्धन पर्वताची पूजा केली. त्या गोवर्धनाला 56 प्रकारचे भोग अर्पण केले. किती प्रकारचे? 56 प्रकारचे. गोवर्धनाच्या समोर पूजा झाली. आता इंद्राला ते काही सहन होईना. मुसळधार पाऊस सुरू झाला. गोकुळामध्ये जिकडे पाहू तिकडे पाणीच पाणी. मग जगाच्या मालकाने अशा प्रकारे ती लीला केली आणि इंद्राला हा जगाचा ब्रह्मांडाचा हा चालक मालक आहे सामान्य गुप्त रूपाने गोकुळात राहतो हे जेव्हा इंद्राला कळालं तेव्हा इंद्र हे आणि क्षमा मागण्याकरता इथं आले. गोकुळामध्ये आले आणि एकटे आले नाही म्हणे. मग या इंद्रदेवाने आपल्या सोबत ऐरावत नावाचा हत्ती आणि कामधेनू सोबत आणावे. कामधेनूचं दोहन केलं. ऐरावताच्या सोंडेच्या साह्याने भगवंताला अभिषेक घातला. गायीच्या दुधाने देवाला अभिषेक घातला म्हणून देवाचं नाव पडलं गोविंद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या गोविंदाचा छंद आपल्या मनाला लागला पाहिजे. मनाला म्हणजे मग महाराज मनालाच का लागला पाहिजे? कारण मन आपलं फार चंचल आहे. किती चंचल आहे? चला श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्म्याकडे अर्जुनाने तक्रार केली. चंचलम हि मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. यावर ज्ञानोबाराय गोड असं भाष्य करतात. मनोनी ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी घेईल का राहा म्हणतलिया राहील महावातू. ऐका ज्ञानोबाराय दृष्टांत सांगतात. या मनाला माकडाची उपमा दिली. कशाची? माकडाची. आता उपमा आणि उपमेय जेव्हा याचे लक्षण सारखे येतात ना तेव्हाच ती उपमा दिली जाते. नाहीतर कोणाला काही उपमा म्हणे महाराज अगरबत्ती छाप आहे. वा हो तुम्ही तर म्हणे दारासिंग सारखे दिसतात. दारासिंग कुठं ना हा कुठं? उपमा हे उपमेयाच्या आणि आधारे दिली जाते. त्याप्रमाणे या मनाला माकडाची उपमा दिली. का? कारण हे माकडासारखं स्थिर राहत नाही. माकड जसं अस्थिर आहेत ना
त्याप्रमाणे हे मन आहे फार चंचल आहे म्हणे. किती चंचल आहे. परीक्षा देत असताना आणि 2 प्रकारे परीक्षा द्यावी लागते. बरं झालं भाऊ तू आला तर आता तुलाच विचारतो. परीक्षेमध्ये 2 प्रकार असतात ना, मग कोणत्या कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात? लेखी नाही देत नाही परीक्षा. हा देतो की नाही. मग परीक्षेत 2 प्रकार आहेत की नाही, एक प्रॅक्टिकल आणि एक एक्झाम मध्ये 2 प्रकार. रिटर्न एक्झाम म्हणा त्याला. एक्झाम. बर इंग्लिश मीडियम आहे का तू? विठ्ठल महाराज या इंग्लिश मीडियम मध्ये इतका गोड होतो ना, काय सांगावं. आता आपण जे शिकलो ना बे शिकलो. आता 2 1 जा 2 तुम्ही तिकडेच जावं आपल्याला काही महाराज एक सांगू का. आता इंग्लिश ही भाषा आहे शिकावी, ती काळाची गरज आहे. काल आहे तस्मै नमः. सोपं सांगू का, आमच्या गावठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर असं आहेत महाराज, जिकडे वारा वाहतो ना तिकडेच उपनलं पाहिजे. जिकडे वारा वाहत नाही तर मातेरा एका ठिकाणी पडतं ना. जिकडे वारा आहे तिकडेच उपनलं पाहिजे ना. आता इंग्लिश मीडियमचा जमाना आला. एक प्रश्न आहे, जिल्हा परिषद मध्ये शिकून IPS झाले नाही का? जिल्हा परिषद मध्ये शिकून रेल्वेचे सर्वंट झाले नाही का? पण काय महाराज ते इंग्लिश मीडियम हे पाश्चात्य संस्कृती आपण आणले. एक प्रश्न मी तुला विचारतो, इंग्लिश मीडियम पुढे KING म्हणजे किंग म्हणजे हा बर. आता इंग्लिश मध्ये राजाला आणखी काय शब्द आहे सांग बर. पुरी डिक्शनरी जरी जांभळली ना तरी KING बस एवढाच शब्द आहे. आता एका मराठी किती आणि उच्च कोटीची भाषा आहे लक्षात घ्या. राजा म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, अधिपती म्हणजे. खरं सांगा माझ्या ज्ञानोबारांनी व्यर्थ केलंच आहे का मराठीचं वर्णन? हो ज्ञानोबाराय सांगतात या मराठीची या नगरी आणि ब्रह्मविद्येचा हा सुकाळू करी. महाराज मराठी भाषा इतकी श्रेष्ठ आहे बरं. हा महाराष्ट्रात राहतो आणि मराठीमध्ये नापास होतो. आपली मातृभाषा आहेत ना. मला एकच सांग म्हणजे महाराज तुम्ही इंग्लिशच्या विरोधात आहात का? मुळीच नाही. शिकावे माणसाने. माझ्या ज्ञानोबाराने 56 भाषा येत होत्या. किती? 56 भाषेचा केला असे गौरव. 56 भाषा माझ्या ज्ञानोबाराने येत होत्या. शिकावं माणसाने. पण आपली मातृभाषा सोडावी का? नाही ना. आपल्या लक्षात येईल बघा, इंग्लिश मध्ये एक शब्द आहे बरं का, स्वारी. स्वारी शब्द आहे ना इंग्लिश. आता हा चहा वाटू लागला, याचा पाय कोणाला तरी लागला, हा काय म्हणेल? आता हा स्वारी शब्द जर डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटर मधून येताना म्हटला तर लाल लाल लाईट राहतो, ऑपरेशन चालू आहे, बंद केला तो बाहेर आला. त्या लोकांनी विचारलं का हो डॉक्टर साहेब आमचा पेशंट काय म्हणतो? डॉक्टर म्हणतो सॉरी. म्हणजे तो हातातून गेला, तो आता हातात येणार नाही. ऐका मला एकच सांगायचं आहे, आपल्या लक्षात येईल मन जे आहेत ना, मन हे इतकं चंचल आहे. परीक्षेचे 2 प्रकार असतात, एक लेखी परीक्षा आणि एक प्रॅक्टिकल परीक्षा. इथून आपण गेलो बरं का, तुम्ही चिंता करू नका कुठून विषय भागला हे माझ्या लक्षात आहे. 2 परीक्षेचे प्रकार आहेत ना, एक लेखी आणि एक प्रॅक्टिकल आहे. आता प्रॅक्टिकल परीक्षा आपल्याला इथे घ्यायची म्हणजे कशी महाराज? तुम्ही जरी देहाने इथं बसलेला असलात तरी तुमचं मन इथं नाही. हो नाही ना, त्या मनाचा स्वभाव जसा चंचल आहे बघा. आपण फक्त देहाने धर्ममंडपात आहोत पण मन नेहमी फिरतायत बरं का. बरं या मनाला फिरण्याकरता वेळ लागत, जाण्यासाठी वेळ नाही आणि येण्यासाठीही वेळ नाही. इतकंच काय त्याला जाण्या येण्याकरता भाडं तिकीटही लागत नाही. वा हे मन इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे. आपल्या लक्षात येईल. आपण प्रॅक्टिकल करून बघूया. बघा भुसावळमध्ये असे काही स्थळ आहे ते आपण प्रत्येकाने पाहिलेले नाही का, आणि ते दृश्य जर डोळ्यासमोर उभं राहिलं, समजा आपलं मन तिथं जाऊन आलं बरं का. तुम्ही जरी देहाने बसलेला असलात ना तरी आपलं मन इतकं चंचल आहे आपल्या लक्षात येईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवाचा छंद हा देहाला नसून अगोदर मनाला लागला पाहिजे. म्हणूनच आग्रह आहेत बरं का तुकोबारायांचा. एक प्रश्न मी आपल्याला असा विचारतो, आपण प्रॅक्टिकल करतोय, इकडे लक्ष द्या, पहा ते किती चंचल आहे बरं.
ते स्थिर थांबतच नाही ते आहे का. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, आपल्या लक्षात येईल. आपण प्रॅक्टिकल करून बघूया. भुसार मधले असे काही मुख्य स्थान आहे ते मी उच्चारतो. आपल्या डोळ्यासमोर जर चित्र उभं राहिलं, समजा आपलं मन तिथं जाऊन आलं, नाटा कॉलेज आली की नको डोळ्यासमोर आहे का, रेल्वे स्टेशन, घाशीलाल आहे का, आपलं मन तिथं जाऊन येतं बरं का. इतकं चंचल आहे. म्हणून तर आमच्या संतांनी मनाबद्दल तक्रार केली. काय काय करीतो या मना, परीन ऐके नारायणा, करू नये करी त्याची वंचना, नेऊनी अधपतना घातले. याच मनाने उद्धार आहे आणि याच मनाने अधपतन आहे. विठ्ठल आणि संतांचं प्रमाण म्हटलं कदाचित आपल्या लक्षात आलं नसणार, पण आपल्या खानदेशातलं प्रमाण म्हणू का. मन वढाय वढाय उभ्या एकातल डोल, मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. हे आता ऐकायला भेटत नाही म्हणे. मग जॉनी जॉनी शुगर तुला साखर खाल्ली का म्हणे. हा आज तर म्हणे तुझं काय महाराज. हे किती गोड आहेत बघा ना. मन वढाय वढाय, या मनाला वढाय म्हटलेलं आहे, चंचल आहेत ते फार. संतांनी भगवंताकडे या मनाची तक्रार केली आहे का. लक्षात येईल आपल्या. उद्धार ही मनानेच होतो आणि अधपतन ही मनानेच होतं. हे मी सांगत नाही. श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये कपिल भगवंत आणि देवहूती माता यांचा संवाद आहे. कपिल भगवंत आणि देवहूती माता यांचा संवाद आहे. देवहूती मातेने कपिल भगवंताला पहिला प्रश्न विचारला, प्रभो मला भक्तीचं मर्म सांगा, भक्तीचं वर्म सांगा. जोपर्यंत भक्तीचं मर्म आणि वर्म कळत नाही ना, तोपर्यंत भक्ती माणसाला साध्य होतच नाही. या देवहूती मातेने प्रश्न विचारलेला आहे. एक तर मी स्त्री आहे, शिवाय अबला आहे, परतंत्र जगण आहेत बरं का. आता जरा मुख्यमंत्र्यांचा हात तुमच्या पाठीमागे आहे का. सगळ्यात लाडक्या झाल्या वा. आपल्या लक्षात येईल. पूर्वीचा काळ होता, संतांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. स्त्रीचं जगणं हे तिन्ही अवस्थेमध्ये परतंत्र आहेत बरं का. तिन्ही अवस्थेमध्ये. लहान असते तेव्हाही परतंत्रच आहे का. ऐकावंच लागतं. तरुण झाली, लग्न झालं तेव्हाही परतंत्र आहे, आणि म्हातारी झाली तेव्हाही परतंत्र आहे. म्हणजे कशी महाराज, लहानपणी आई वडिलांच्या आज्ञेत राहावं लागतं, आई वडिलांचं ऐकावं लागतं, आई वडील सांगतील तसंच वागावं लागतं. परतंत्र जगणं आहेत. आता मोठी झाली, तरुण झाली, लग्न झालं, लग्न झाल्यानंतर त्या सोंगाचं ऐकावं लागतं. ऐका, तो सांगेल तसंच बरं का. तो जर म्हणे नाही या दिवाळीला तुला काही जायचं नाही, आपल्याला कमी काम पडले म्हणे घरी, तू दिवाळीला जायचं आता का. तुम्ही लक्ष म्हणे नेहमी नारायणाच्या आज्ञेत राहू, पण असा उपट सोंब्या नारायण. अरे दिवाळी सारखा सण आहे, जाऊ दे ना बापा. अरे भाऊबीज आहे, ते भावाला ओवाळण्या करता. पण ऐका, मला एकच सांगायचं आहे. लहान राहते तेव्हाही परतंत्र, तरुण झाले, लग्न झालं, पतीच्या आज्ञेत राहावं लागतं. चला म्हातारी झाली, आता मुलांच्या आज्ञेत राहावं लागतं. ताई म्हणते सुनवारीच्या एका मुलांच्या आज्ञेत राहावं लागतं. मुलांच्या आज्ञेमध्ये जीवन. मला एकच सांगायचं आहे. देवहूती मातेला कपिल भगवंताने, देवहूती मातेने विचारावं, मी स्त्री आहे, माझ्या करता योग्य भक्ती ती मला सांग. तेव्हा भगवंत आपल्या आईला ते भक्तीचं मर्म सांगतात. आई, माणसाच्या बंधनालाही कारण मनच आहे आणि माणसाच्या मोक्षालाही कारण मनच आहे. म्हणूनच आपण आपल्या मनाला परमार्थाचा छंद लावावा. विठ्ठल मन करारे
करता छोटस उदाहरण लक्षात येईल आपल्या. छोटस उदाहरण सांगतो. मन किती चंचल आहे, इतकं चंचल आहे महाराज हे मन शास्त्रकार सांगतात. मर्कटस्य सुरापानम तत्र ऋषिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यति. सुभाषितकार वर्णन करतात माकड जसं चंचल आहे तसं आपलं मन हे चंचल आहे. एक तर अगोदरच माकड चंचल, सुभाषितकारांनी दृष्टांत सांगितलं चंचल आहे ते माकड. मग मर्कटस्य सुरापानम नाम त्या माकडाला दारू पाजली. अगोदरच चंचल आणि माकडाने काय पिली? दारू पिली. माकडाने काय पिली? कोणी पिली? काय पिली? आलं लक्षात तुमच्या? अगोदरच ते माकड चंचल आणि मग माकडाने काय पिली? दारू. आता त्या माकडाला त्या अवस्थेमध्ये दारू पिलेलं माकड चंचल माकड त्या अवस्थेमध्ये त्याला वृश्चिक नाम विंचू चावले. विंचू. आता शांत बसेल का ते? नाही हो. यद्वा तद्वा भविष्यति. ऐका ते माकड शांत बसणार नाही. त्याप्रमाणे आपलं मन रूपी जे माकड आहेत ना, आता समीकरण आहे का, मन रूपी माकडाला आपण विषय रूपी दारू पाजली आणि काम रूपी विंचू चावला. आता खरं सांगा अगोदरच त्याचा स्वभाव कसा? चंचल आहे. ते स्थिर राहील तरी कसं? म्हणूनच अर्जुनाने देवाकडे तक्रार केली. तेव्हा भगवंताने अर्जुनाला उपदेश केला, अर्जुना तुझं मन जर स्थिर करायचं असेल तर ते तुझ्या जवळ ठेवू नको, ते मला देऊन टाक. तू मन हे मीची करी माझी ये भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते विठ्ठल 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 विठ्ठल. बरोबर महाराज आमच्या लक्षात आलं मन अत्यंत चंचल आहे. केव्हापासून चालू म्हणे हा मनाचा विचार मनाचा विचार. मग आता एकच विषय सांगतो आणि पुढच्या चरणाला स्पर्श करतो. आपल्या लक्षात येईल मनाला देवाच्या आणि भक्तीचा परमार्थाचा कीर्तनाचा कथेचा हा छंद मनाला लागला पाहिजे. बरोबर आहे महाराज तुमचं मनाला छंद लागला पाहिजे. परंतु इथपर्यंत आणणार कोण आहे? आपण आमच्या माता मावल्या काही पाटील परिवार त्यांचे सगळे सोयरे इथपर्यंत आले. तुम्ही मनाने आले का पायाने आले? तुम्ही कशाने आले? पायाने चालत आले. आपल्या लक्षात येईल आमच्या ज्या माता मावल्या आहेत ना त्यांचा एक चांगल्या प्रकारचा गुण आहे, तो स्वभाव आहे त्यांचा. म्हणजे कोणता? कथेला जात असताना ती माता माऊली घरातून एकटी जात नाही. शेजारचीला तरी हाकच मारत आहे का? शेजारचीला कीर्तन म्हणा कथा म्हणा हरिपाठ म्हणा मंदिरात म्हणा ती माता माऊली एकटी जात नाही, शेजारचीला हाक मारते. ऐका त्याच्याने अर्ध पुण्य हाक मारणारीला भेटतं बरं का. म्हणून आता येत असताना नाही ना खरंच हसण्यावर घेऊ नका तुम्ही बरं का. माझ्या तुकोबारांचा अभंग आहे. अरे बाबांनो साधन करण्याकरता एखाद्याला प्रवृत्त करणं, गीता वाचण्याकरता एखाद्याला प्रवृत्त करणं, ऐका कथा ऐकण्याकरता कीर्तन ऐकण्याकरता एखाद्याला प्रवृत्त करणं म्हणजे त्याचं पदराचं अर्ध पुण्य तुम्हाला सहज आहेत आपल्याला. बघा तुकोबारांचं प्रमाण आहे व्रत करविता अर्ध पुण्य लाभे. एखाद्याला व्रत करण्याकरता सांगितलं कीर्तनाला घेऊन आला का अर्ध पुण्य म्हणून येताना. आता उद्याच्या दिवशी कथेला येताना कीर्तनाला येताना बळजबरीने शेजारच्याला घ्या नाही तो चालू म्हणा माय हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. निमित्त या पाटील परिवाराने आणि हा यज्ञ उभा केलेला आहे. पण हा त्यांना घरात करता येत नव्हता का? करतात. पण सर्वांना याचा लाभ व्हावा म्हणूनच हा बाहेर मांडव घातला बरं का. आपल्या करता आपल्या कल्याणाचं साधन म्हणजे हरिकीर्तन कथा आहेत. मग आमच्या ज्या माता मावल्या आहेत ना त्या एकट्या कीर्तनाला जात नाही. 2-4 दिवस सप्ताहाचे झाले. 4-5 माता भगिनी रोज कीर्तनाला 7:45 वाजले का रे त्या रोज कीर्तनाला निघायच्या. त्यातील एक माता माऊली ती प्रकृती काही आणि चांगली नाही म्हणून मन काही तयार होईना. 3 माता माऊल्या निघाल्या आणि त्या तिघांनी तिच्या दारी थांबावं, अंगणामध्ये थांबावं आणि हाक मारावी. काग ताई अगं चालत नाही कीर्तनाला 8 वाजून गेले म्हणे. सुंदर ते दहाना भंग झाला, विठोबा रखमाई झाला तुका म्हणे. चाल झाली विठोबा रखमाई. कीर्तनकार बुवा आला म्हणे की रूप पा चालूचिनी झाला आणि बुवानं भंग टाकला म्हणे. आपण परमार्थात पारमागे चाललो हो अभंग टाकत नाही बरं. अभंग काय करता?
घेता भंग टाकत नाही, जे घेण्यासारखं आहे ते घेत नाही, जे टाकण्यासारखं ते टाकत नाही. ही शोकांती काय आपलं. आणि आपण प्युअर खानदेशी न जळगाव जिल्हा MA 54. आपण खानदेशी प्युअर. आपल्या लक्षात येईल म्हणे महाराज आम्ही हरिपाठ म्हणून टाकता कशा करता. आम्ही हरिपाठ घेतला म्हणा. टाकण्यासारखी वस्तू आहे का? नाही ना हो. बरं मार्केटमध्ये एखादी वस्तू घेण्याकरता की आपण म्हणतो का घेऊन टाकली, फक्त घेतली. संसारात कसं समजतो पहा ना, परमार्थातलं कसं. महाराज तसंच आहे ते आयब होय. मला एकच सांगायचंय, ती जी माता माऊली आहेत ना ती म्हणू लागली अगं म्हणे महाराज आले व्याख्यानाला, चल चल चल. आतून आवाज आला, बाई ग आज कसं माझं मनच नाही. काय नाही, काय नाही, मन नाही. मग कीर्तनामध्ये ती कीर्तनापर्यंत येण्याकरता ती मनाने आली का पायाने आली? नाही नो. कस काय ती कशाने आली? मग तिने असं म्हणावं ना बाई आज माझे पाय नाही. नाही ना, ती काय म्हणते आज माझं मनच नाही. याचा अर्थ असा आहे परमार्थ गेला तो मनामुळेच गेला. कारण या 10ही इंद्रियांना चालवणार आपलं मन आहे. संत महात्मे त्याचं वर्णन करतात. मनुराजा एक देह पुरी पंचकर्मेंद्रिय. आता जे जीवशास्त्र शिकत असतील ना त्यांच्या लक्षात येईल 5 ज्ञान देणारी इंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 11वं मन. या 10 इंद्रियांना राबवणार ते मन आहेत. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात. ज्या वेळेला माझे तुकोबाराय पंढरीला गेले ना पांडुरंगासमोर तक्रार करतायत, देवा काय करावं म्हणे देवा हे तुमच्या चरणी लागत नाही. तेव्हा भगवंताने उपाय सांगितला आणि मग आता तुकोबारायांच्या मुखातून शब्द निघाले, आता कुठे जावे परंतु उपदेश सर्वांच्या कल्याणाचा आहे. आपल्या लक्षात येईल. म्हणून बाबांनो देवाचा छंद, परमार्थाचा छंद, वारीचा छंद, जे जे काही परमार्थातली क्रिया आहेत ना तो छंद आपल्या मनाला लागला पाहिजे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. महाराज हा छंद जर मनाला लागला तर काय होईल? तुकोबाराय त्याचं उत्तर देतात भंगाच्या दुसऱ्या चरणात.
लागला तर त्याचं उत्तर तुकोबाराय दुसऱ्या चरणात देतात. कारण व्यक्ती जीवात्मा म्हटल्यानंतर काहीतरी लाभ झाल्याशिवाय कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही होत. जीवाचा हा स्थायी स्वभाव आहे. अहो एखादा आणि मतिमंद जरी असला ना, वेळसर जरी असला, त्याला जर तुम्ही म्हटलं ना का हो चलता का आज आमच्या शेतामध्ये, तो पहिल्याने विचारतो काय हजेरी देसान. याचा अर्थ असा आहे, जीव हा कर्म करण्यामध्ये प्रवृत्त होतो का काहीतरी लाभ मिळावा म्हणून. आपल्याला काहीतरी लाभ व्हावा याकरता जीवाची आणि प्रवृत्ती सांगितलेली कर्मामध्ये. मग आपल्या लक्षात येईल बघा, तुकोबाराय आणि हा उपदेश करत असताना सांगतात आपल्या मनाला देवाचा छंद लागला पाहिजे. बरोबर आहे महाराज तुमचं, पण आम्हाला फायदा काय होईल. मग तुकोबाराय उत्तर देतात, मग गोविंद ते काया, काया नाम देह. मग काय होणार. मग हा जो शब्द आहेत ना, हा फार मार्मिक उच्चारला माझ्या तुकोबारायने. ऐका, वारकरी संप्रदायामध्ये जे जे काही आतापर्यंत आदि पुरुष होऊन गेले, जे संत महात्मे होऊन गेले ना, त्यांची जी ग्रंथ संपदा आहेत, त्या ग्रंथ संपदेचा जर आपण जरा अभ्यास केला, त्यावर जर PhD केली ना, तर आपल्या लक्षात येईल एक एक अक्षर फार मार्मिकतेने उच्चारलेला. काय माझे तुकोबाराय कोणत्या उच्च विद्यालयामध्ये शिक्षणाकरता गेले, व्याकरण शिकण्याकरता गेले कुणास ठाऊक, परंतु काय त्यांनी बुद्धी वापरली आणि ते देवाचे अवतार लोपले. हे ज्ञानजगी इथं नेणं ते कोणी. आपल्या लक्षात येईल ते ज्ञान पुन्हा प्रगट व्हावं म्हणून संतांचं हे वाङ्मय. मी नेहमी सांगतो या जगामध्ये संतांची काय गरज. संत काय करतात तर संत लिहितात ग्रंथ. संत काय करतात, संत लिहितात ग्रंथ. ग्रंथ काय करतात म्हणे, ग्रंथ दाखवतो पंथ. पंथ काय करतो म्हणे महाराज, पंथ भेटवतो भगवंत. म्हणून संतांनी जी ग्रंथ संपदा निर्माण केली ना, ती फार मार्मिक आहे. आपल्या लक्षात येईल मग शब्द. आता आमच्या कृष्ण भाऊंनी म्हटल्याप्रमाणे गोविंद ते काय, एवढंच म्हणायला पाहिजे होतं ना. मग का म्हटलं महाराज, त्याचं कारण आहे, मग हा शब्द मागची क्रिया दर्शवणार आहे. मग शब्द काय आहे, मागची क्रिया दर्शवणार आहे. त्या मग शब्दाने मागे काय केलं त्याचं स्वरूप पुढे प्राप्त होतं. आपल्या लक्षात येईल बघा, मराठी व्याकरण फार गमतीशीर आहे, फार गमती. आणि मराठी जशी गमतीशीर आहेत महाराज, आपल्या लक्षात येण्याकरता एक उदाहरण सांगतो. कल्पना करा, तू बरोबर आला बरं का. आता त्याच्याशिवाय मला कीर्तनात कोणीच नाही बाबा प्रश्न विचारण्याकरता. तुम्ही जरा एकटा, तो एक तिकडे मागे बसलेला आहे. काय नाव आहे भाडा तुझं? हा नैतिक. नैतिक व्यवस्थित आहे का. मी तुला शेवटी प्रश्न विचारणार आहे, तो म्हणजे उद्या येणार नाही भाऊ मी. असं नाही बेटा, कीर्तन हे तुमच्यासाठी ज्ञान मिळावं म्हणून असतं. प्रश्न आणि कीर्तन म्हणजे प्रश्न उत्तर आहे बरं का, संभाषण आहेत. आपल्या लक्षात येईल काही शब्द असे आहेत की ते
मागच्या कर्माचा लोप करणारे आहेत. आपण जे कर्म करून चुकलो ना त्याचा लोप त्या शब्दांनी होतो. आणि काही शब्द असे आहेत की ते मागचं कर्म दाखवणारे आहेत, ते क्रिया दाखवणारे आहेत. आपल्या लक्षात येईल बघा, कल्पना करा. श्रीमद भागवतातलं ऐकूया आपण. प्रथम स्कंदामध्ये वर्णन आहे. प्रथम स्कंदामध्ये असं चिंतन सांगितलं जातं की परीक्षिती राजाचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर धर्मराजाने आपल्या नातवाच्या निमित्ताने दान धर्म करावा. अनेक ब्राह्मण लोक हे स्वस्ती वाचन करण्याकरता आलेले होते. मंगलवाद्य वाजत होते. त्यावेळेला धर्मराजाने आपल्या नातवाच्या भाकिता करता एक प्रश्न विचारावा. म्हणजे महाराज, आमच्या मनामध्ये शंका आहे. पांडवांच्या वंशाचं नाव आमचा हा आणि झालेला जो नातू आहे हा पांडवांच्या वंशाचं नाव वाढविल का घटविल ते मला सांगा. कारण परीक्षिती राजा हा नातू लागत होता ना, अभिमन्यूचा मुलगा होता. सुभद्रेचा अभिमन्यू आणि अभिमन्यूचा परीक्षिती, बरं का, नातू होता. मग आमचा नातू आमच्या वंशाची कीर्ती वाढविल का घटविल ते सांगा. कारण मी नेहमी सांगतो, आई वडिलांचं नाव वाढवणं मुलांच्या हाती आहे. आपल्या पतीचं नाव वाढवणं पत्नीच्या हाती आहे. आणि गुरुचं नाव वाढवणं शिष्याच्या हाती आहे. विठ्ठल विठ्ठल. धर्मराजाने त्या ब्राह्मणांना हे प्रश्न विचारावे तेव्हा त्या ब्राह्मणांनी मोठमोठ्यांची उदाहरणं सांगितली. म्हणे तुमचा नातू दशरथ पुत्र रामासारखा ब्राह्मणाचा सेवक होईल. आता मोठ्याचं उदाहरण, तुलना बघा कशी करताय. तुमचा नातू हिमालयासारखा समुद्रासारखा दुस्तर होईल. तुमचा नातू 2 अर्जुनांमध्ये श्रेष्ठ धनुर्धारी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या सनातन शास्त्रामध्ये 2 अर्जुन असे झाले बा की ते बाण चालवण्यामध्ये तरबेज होते. 2 अर्जुन म्हणजे कोणते कोणते 2 अर्जुन? आपल्या भुसाल मधले नाही. म्हणजे एक आहे कौंतेय अर्जुन आणि एक आहे सहस्रार्जुन, ज्याला 1000 हात होते ना, म्हणून त्याचं नाव पडलं सहस्रार्जुन. आणि कुंतीच्या पोटी जन्माला आला म्हणून कौंतेय अर्जुन. व या 2 अर्जुनांचा म्हणे धनुष्य मारण्यामध्ये कोणी हात धरत नाही, पण तुमचा नातू त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ होईल. इतकंच काय तर हा तुमचा नातू आणि उशीनगराचा जो राजा होऊन गेला ना, शिबी चक्रवर्ती राजा, त्यांच्या सारखा दानशूर. आता मोठमोठ्यांची तुलना केली आणि एक ब्राह्मण आता बोलून बसले. पण एवढं वर्णन केलं ना, किती वर्णन केलं, याच्या सारखा होईल त्याच्या सारखा होईल. आता शब्द काय आला? पण. आता काय अर्थ आहे त्याला? एवढं वर्णन केलं म्हणे बुवा न काय पण आला ना. आता पण आला म्हणजे सर्व गेलं. पण याला आणि 7 दिवसाच्या आत तक्षक नावाचा सर्पदंश करून याला मरण आल्याशिवाय राहणार नाही. आता एवढा वर्णाला काय किंमत राहिली बरं? 2च शब्द आहे पण. या पण शब्दाने सर्व मागचं केलेलं वर्णन हे, आणि त्या वर्णनाला काही काडी किंमत राहत नाही. कल्पना करा. आणि बरेच वयोवृद्ध श्रोता माझ्या समोर बसलेले बरेच आहे. आपल्या लक्षात येईल पूर्वीच्या काळी मुलासाठी मुलगी पाहण्याकरता जावं लागत होतं. पूर्वीच्या काळी सांगतो बरं का मी, आताचा काळ जरा बदललाय. आता जरा बदललाय. ती मुलगी आपल्या दारी येते, दारासमोर उभं राहते. ती मुलगी सांगते सासूबाई मी तुमची सून आहे. तिला तेव्हा कळतं तेव्हा ते ताट घेऊन येते. आता जरा परिस्थिती बदलली आहे. पण पूर्वीचा काळ होता 4 लोक मुलगी पाहण्याकरता जात होते. पूर्वीचा काळ फार मान मर्यादा होती. मग असेच एका घरातील 4 लोक मुलगी पाहण्याकरता गेले आणि 4कडे एक परीक्षण होतं. वा, एकाने एक परीक्षा घ्यावी. वर्णाची परीक्षा, नाकातोंडाची परीक्षा, बोलण्याची परीक्षा, लक्ष्मीच्या पायाच्या ठशाची परीक्षा. आहे का? आणि खड्डा पाहिजे ना पायाला, पालत्या पायाची नको बा असो. आणि त्यांच्याकडे परीक्षा निघाले ते 4ही लोक. मुलगीच्या घरी गेले आणि तिथं चहा पोहे नाश्ता वगैरे सर्व झाला. आता एकाने आपलं परीक्षण करून घेतलं. आपल्या लक्षात येईल जो आणि वर्णाचं परीक्षण करण्याकरता आलेला होता ना, म्हणे मुलगी अत्यंत सुंदर आहे, गोरी पान आहे. वर्णाचं परीक्षण त्याने करून घेतलं. जो आणि नाकातोंडाचं परीक्षण करण्याकरता आलेला होता त्याने ते परीक्षण केलं. मुलगी म्हणे महाराज नाकातोंडाने चांगली आहेत, डोळ्यांनी चांगली आहेत, नाहीतर म्हणे काही वेळेला असं घडतं ती गुलाबजामकडे पाहते जिलंबी मागते. नाका डोळ्यांनी ती चांगली आहे. बरोबर. तो 3रा होता ना, त्या 3ऱ्याने आपलं परीक्षण करून घेतलं. आता जो 4था होता त्याचं परीक्षण बाकी राहिलं. म्हणजे काय परीक्षण? तिच्या नाही तिच्या पायाचे ठसे पाहणे त्याला.
आता एकदम कस काय म्हणणार बरं, तुझे पायाचे ठसे दाखव. मग त्याने पाणी पिण्याचं नाटक केलं. पूर्वीच्या काळी त्या मुरीमध्ये जर अंग पाण्याचे भरलेले ठेवायचे. ती सहज गेली, तिचे पाय ओले झाले, त्याने पाहिलं, म्हणे लक्ष्मीच्या पायाची पायाला ठसे. तेव्हाचा काळ सांगतोय मी, आता ठसे पाहू नका. आता जे भेटली ते करा, नाही तर तेही चालली, तेही भेटणार नाही. मला शोकांतिका बरं, ही कोण परिस्थिती कोण ओढवली? आपणच आपल्या पार पुढार मारून घेतली बरं का. सर्वांना 20-25 वर्षाच्या मागे चला जरा जरा चला. हो, सर्वांना इच्छा होती काय, मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे. मग आता पिवळा कसा का सांगताले मला ही शोकांतिका आहे. आपणच प्रकृतीमध्ये बिघाड केला नाही, शोकांतिका आहे. अरे का मग अशा प्रकारे त्या 4ही लोकांनी ते परीक्षण केलं, घरी आले. आता घरच्या ज्या स्त्रिया होत्या त्या विचारतात का हो मुलगी पाहण्याकरता गेले होते ना, मग काहीतरी वर्णन करा, कशी दिसते, कशी बोलते, कशी चालते. तेव्हा एक एक सांगू लागला. जो वर्णाचं परीक्षण करण्याकरता गेलेला होता तो सांगू लागला, म्हणे वर्णाने सुंदर आहे, गोरी पान आहे, नाका डोळ्यांनी चांगली आहे. तो तिसराही सांगू लागला, म्हणे लक्ष्मीच्या पायाची आहे. आता जो चौथा होता ना तो जरा गप्प होता. मग त्याला विचारलं का होतो मी, म्हणे पण. आता पण आला ना, एवढं वर्णन केलं. पण म्हणे ती कोत्री आहे का, संबंध जुळणार नाही. पण हा शब्द मागच्या क्रियेचा लोप करतो आणि मग हा शब्द मागची क्रिया दाखवतो. कल्पना करा, 20 तारखेला प्रत्येकाला मतदान करण्याकरता जायचं आहे बरं का. प्रत्येकाने, संविधानाने दिलेला आपल्याला तो अधिकार कोणीही गमावायचा नाही. मग तुमची इच्छा जशी असेल त्यानुसार, तुमची आणि बुद्धी तुम्हाला ज्याप्रमाणे, मन तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे प्रत्येकाने मतदान करण्याकरता जायचंय. मग एक व्यक्ती सांगू लागला, महाराज काय करता? अहो अगोदर आम्ही सुट्टी घेतली. कशासाठी? मतदान करण्याकरता. म्हणजे कंपनीवाले देत नव्हते. अगोदर सुट्टी घेतली, रिझर्वेशन केलं आणि मग आम्ही काय करण्याकरता आलो? मतदान करण्या. मग शब्द महत्वाचा आहे, आपल्या लक्षात येईल. त्याने अगोदर जे क्रिया केली ना ते क्रिया पुन्हा दाखवली, मग आम्ही इथपर्यंत भुसावळपर्यंत पोहोचलो. याचं कारण आहे मग हा शब्द मागची क्रिया सांगतो. म्हणे महाराज एवढं लांब लचक सांगण्याची काय गरज? त्याचं एकच कारण आहे, जेव्हा मनाला परमार्थाचा छंद लागेल ना तेव्हाच काय होईल? मग गोविंद ते काया, आपली काया भगवत स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. कायेमध्ये बदल होईल. आणि आमचे संत महात्मे सांगतात त्याप्रमाणे ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. आपल्या कायेमध्ये परिवर्तन नामचिंतनाने भक्तीनेच घडतं. म्हणजे कसं महाराज? आपल्या लक्षात येईल, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ काय नाम देह. या कायेमध्ये परिवर्तन असं घडतं महाराज, आपल्या लक्षात येईल. आणि का मी नेहमी उदाहरण सांगतो, द्वापार युगातलं उदाहरण माझ्या नामदेव महाराजांनी वर्णन करा. नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये गोड असा अभंग आहे, आपल्या लक्षात येईल बघा. ज्या वेळेला आई साहेब रुक्मिणी माता भगवंताला ओवाळण्याकरता निघाल्या, काकड आरती घेऊन ओवाळण्याकरता निघाल्या, त्या वेळेला त्या सभा मंडपामध्ये साधू संत हे गोळा झालेले होते आणि देवाच्या आणि कीर्तीचं गुणगान करीत होते. संत साधू अवघे झाले ती गोळा, सोडा शेज सुख आता साधू संत महात्मे काकड आरती करण्याकरता एकत्रित झालेले होते. सर्व साधू संत महात्म्यांनी भगवंताच्या गुणाचं वर्णन करावं.
भगवंताच्या त्या कीर्तीचं वर्णन करावं, भगवंताचा जो काही सामर्थ्य सांगितलेलं आहे परमात्म्याचं त्याचं वर्णन करावं. परिणाम असा घडला, त्या संतांच्या देहामध्ये परिवर्तन झालं. जेव्हा सर्व काकड्याचे भंग संपले ना, आता हा काकडा आपल्याकडेच बरं का. सर्व भंग खाली बसून म्हटल्यानंतर मग आपण उठा सकळ जन उठले नारायण. काही काही आणि मालिकेमध्ये असा काकडा आहे, इकडचे 2-4 घेतले का भंग, तिकडचे 2-4 झाला काकडा, परंतु एक आहे आणि नियमावली त्यानुसार आपल्या लक्षात येईल. उठा सकळ जन उठले नारायण, रुक्मिणी मातेने हे शब्द ऐकले. भगवान परमात्म्याला ओवाळण्याकरता ताट घेऊन आल्या आणि जेव्हा त्या सभामंडपात आल्या ना, त्यावेळेला रुक्मिणी माता ज्यांच्याकडे पाहायची त्या ठिकाणी त्या रुक्मिणी मातेला देवत दिसायचा. लाजले गे माये विचार करू लागल्या नेमकं कोणाकडे तोंड करून, कारण सर्वांच्या देहामध्ये परिवर्तन झालेलं होतं. काय झालं होतं महाराज, ओवाडू मी गेले माये गेले द्वारके, जिकडे पावे तिकडे चतुर्भुजा सारिके. ओवाडू मी गेले माये सकया माघारी, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज नरनारी. म्हणजे असं का घडलं, कारण प्रत्येक भक्ताला देवाच्या आणि भक्तीचा मनाला छंद लागलेला होता. मग गोविंद ते काया, त्याच्या कायेमध्ये बदल होतो आणि भेद नाही देवातया, त्याच्यामध्ये आणि देवामध्ये, त्या भक्तामध्ये देवामध्ये भेद राहत नाही. कारण आपलं हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान अभेद सांगणार तत्वज्ञान आहे का. जिथं 2 भावच नाही, ब्रह्म एक आहे का 2 आहे? तुमचं काय मत आहे भुसावलकर? ब्रह्म एक आहे का 2 आहे? म्हणे एकही नाही ना, 2ही नाही. नाही हो, ब्रह्म काय आहे? एकच आहे. हो, कारण हे ब्रह्म्याच्या संदर्भात ते शब्द उच्चारलेले आहेत. ब्रह्म हे एकच आहेत, ब्रह्म 2 नाही. ब्रह्माच्या ठिकाणी द्वैत भाव नाही, त्याप्रमाणे भक्ताच्या ठिकाणी अद्वैत भाव निर्माण होतो. त्याच्या परमार्थ आणि त्याच्या त्या आणि परमार्थाच्या उच्च कोटीला जाऊन तो पोचल्यानंतर भेद नाही देवातया. आणि जिथं भेद आहे तिथंच वाद आहेत बा. तुकोबाराय वर्णन करतात ना, तुकोबाराय सांगतात जिथं भेद आहे तिथं वाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात तेच आपण बघूया. कारण प्रल्हादाला ज्या वेळेला गुरु हे भेदयुक्त ज्ञान शिकवत होते ना, बघा जेव्हा हिरण्यकश्यप आणि प्रल्हादाची कथा येईल ना, त्यावेळेला गुरुच्या गृही गेल्यानंतर हा प्रल्हाद जे ज्ञान शिकत होता, प्रल्हादाने स्पष्ट शब्द उच्चारले, म्हणे गुरुचं हे ज्ञान भेदयुक्त आहे. पण नारदांच्या मुखातून जे आईच्या उदरात मी ऐकलं ना, ते काही वेगळंच होतं. ज्या वेळेला कया धुमाता ही गर्भवती होती ना, त्यावेळेला नारदांनी कया धुमातेला उपदेश करावा, आपल्या लक्षात येईल. म्हणून गर्भवती माता भगिनीने काय ऐकावं यालाही शास्त्र आहे, शास्त्र आहेत महाराज. गर्भवती माता भगिनीने काय ऐकावं म्हणजे तुम्हाला माहित नाही का महाराज, गर्भवती माता माऊलीने हातामध्ये 7 वाजेला रिमोट घ्यावं आणि ते 10 वाजेपर्यंत कोणालाच देऊ नये. नाही हो, वीर पुरुषाच्या कथा आहे का. नारदांच्या मुखातून कयाधू माता जेव्हा गर्भवती तेव्हा प्रल्हाद उदरामध्ये होता, म्हणूनच श्रेष्ठ भक्त जन्माला आला. आपल्या लक्षात येईल तो प्रल्हाद या भागवतामध्ये वर्णन करतोय. गुरुचं हे ज्ञान भेद रूप आहे. आणि तुकोबाराय सांगतात, तुकोबाराय वर्णन करतायत, जिथं भेद निमाला ना तिथं वाद कुंडला विठ्ठल विठ्ठल.
शिल्लक राहत नाही म्हणून. आणि तुकोबाराय वर्णन करतात, मग गोविंद ते काया वेद नाही देवा कया. बरोबर महाराज, मग त्या भक्ताच्या ठिकाणी काही लक्षणं असतील ना, कारण लक्षणाशिवाय हे सिद्ध होणार नाही. मग तुकोबाराय त्या भक्ताच्या ठिकाणी जे अष्ट सात्विक भावाचे लक्षण आहे ते लक्षण वर्णन करतात अभंगाच्या 3ऱ्या ठिकाणी. लक्षण हे दिसून येतात, कारण लक्षणाशिवाय वस्तूची सिद्धता होतच नाही. अपितु लक्षणं प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी ही आपल्या लक्षात येईल बघा. लक्षणाने वस्तूची सिद्धता होते, त्याप्रमाणे भक्ताचे साधूचे काही अंतर्लक्षण आहे आणि काही बाह्य लक्षण आहे. साधूचे संतांचे आपल्या लक्षात येईल बघा. एक प्रश्न मी असा विचारतो, आपण जे महत्व देतो ते साधू असणाऱ्याला महत्व देतो का साधू दिसणाऱ्याला? अत्यंत सोपं विचारतो, साधू असायला महत्व का साधू दिसायला महत्व? तुमचं काय मत आहे? साधू खरं सांगा, मग आपण कशाला महत्व देतो? आपण दिसायलाच महत्व देतो. वा आपल्या लक्षात येईल भगवे वस्त्र परिधान केलेले, लांब लचक केस आहेत, जटाधारी आहेत, दाढी आहेत, भला मोठा कपाळ भरून भस्म लावलेले आहेत, गंध लावलेले आहेत, मोठमोठ्या माळा आहेत, आणि त्यांच्या मागे 10-15 लोकांचा लवाजम आहे. आपण म्हणतो मोठे महाराज आले, आणि बाकीचे ही शोकांतिक आहेत. आपण दिसायला भाडतो बरं का. पण संत सांगतात की माणसाने साधूच्या अंतर्लक्षणाचा विचार केला पाहिजे. साधू दिसायला जितकं महत्व आहे ना, त्याहीपेक्षा असायला महत्व आहे. म्हणून तर आणि राष्ट्रसंत आपल्याला सावधान करतात, अंगित नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, साधू नावाने साधू नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, किती सोपं सांगितलं बघा ना. आपण दिसायला महत्व देतो पण असायला महत्व आहे. साधू ही अंतःकरणाची वृत्ती सांगितलेली आहे. साधू ही अंतःकरण आहे. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार ज्यांनी धुतले, ज्यांनी 6 धुतले त्याला काय म्हणतात? साधू. आहे का? एकही जरी शिल्लक असला तरी तो साधू नाही. आपल्या लक्षात येईल, अहो तुकडोजी महाराजांनी काय गोड वर्णन केलेले. जंगलातल्या स्वलीला मोठ्या मोठ्या जटा, पारधी लंगोटीने त्यागी दिसे मोठा, कुत्र्याच्या अंगावर भगवाच छटा, गाढवाच्या अंगाला काय भस्माचा तोटा, अंगीत नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, साधू नावाने साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. ऐका, साधूच्या संतांच्या बाह्य लक्षणाला जितकं महत्व आहे, असावं लक्षणाला तुळशी माळ गड्यामध्ये धारण करावी, ते बाह्य लक्षण आहे. कपाळाला गोपीचंदन लावा, हे बाह्य लक्षण आहे. नवे त्याने टाळ घेऊन कीर्तनामध्ये नाचावं, गायन करावं, त्याने त्या भक्तीच्या त्या नादामध्ये त्याने तल्लीन व्हावं, हे बाह्य लक्षण आहे. पण त्याही पेक्षा अंतर्लक्षणाला फार महत्व आहे. नाहीतर तुकोबाराय दृष्टांत देतात म्हणे, तो बगडा पाण्यामध्ये उभं राहून ध्यान करतो म्हणे, साधू सारखं ते ध्यान नसतं. आता मासा येईल आणि त्याच्यावर तो काय करणार? झडप घालणार. म्हणून संतांनी सावधान केलेलं आहे, लक्षणाला फार महत्व आहे. अपितु लक्षणं प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी, त्या वस्तूची सिद्धता त्या लक्षणाने होते. मग त्या भक्ताच्या ठिकाणी काय लक्षणं दिसून येतात महाराज? त्याला अष्टसात्विक भाव समजलेला आहे.
अष्टसात्विक आपल्या लक्षात येईल बघा. आनंदले मन, त्या भक्ताच्या मनामध्ये कधीही दुःख राहत नाही. प्रेमे पाझरते लोचन, नेहमी त्याच्या डोळ्यामध्ये प्रेमाश्रू वाहत राहतात. म्हणे का, ज्याप्रमाणे गोपिकांची अवस्था होते ना त्याचप्रमाणे त्या साधूची अवस्था होते. गोपिकांची जशी अवस्था झाली, भगवान परमात्मा आपल्यापासून लांब निघून चालला का म्हणून गोपिका रडल्या. प्रेमे पाझरते लोचन, ऐका आता डोळ्यामध्ये अश्रू येतात पण ते प्रेमाश्रू. म्हणे प्रेमाश्रू याच्यामध्ये काय फरक आहेत महाराज? अश्रू ते अश्रूच आहेत ना, पण तुकोबारांनी प्रेम शब्द उच्चारला. प्रेमाचे अश्रू वेगळे, दुःखाचे अश्रू, शोकाचे अश्रू. एखादा व्यक्ती, एखादा तरुण मुलगा 6 नंबर हायवेने 2 व्हीलरवर हिवाळ्याच्या दिवसामध्ये 120च्या स्पीडने निघाला, त्याच्या डोळ्यातून काय निघतं? अश्रू येतात ना, पण ते प्रेमाचे आहे का? नाही. तो म्हणतो गळा चष्मा असतं तर बरं झालं असतं, आहे का? ते प्रेमाचे अश्रू नाही. आमच्या माता भगिनी स्वयंपाक करत असताना कांदा कापतात तेव्हा या सुरू येतात की नको? मग ते प्रेमाचे आहे का? नाही हो, नाईलाजाचे येते. काय करतात आता, कांदा पाहिजेच ना स्वयंपाक करता, म्हणजे ते नाईलाजाचे. मग इतकंच काय, एखाद्या आणि व्यक्तीला दुःख झालं तेव्हा त्याच्या डोळ्यातून काय निघतात? अश्रू येतात, पण ते प्रेम अश्रू नाही, ते दुःखाचे अश्रू आहे. शास्त्र सांगतं प्रेम अश्रू हे डोळ्यातील बाहेरील पडद्यातून येतात, ते थंडगार असतात. म्हणून तुकोबाराय त्या भक्ताचं लक्षण सांगताय. हो, आनंदले मन, प्रेमे पाझरते लोचन, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. 3 चरणाचा भावार्थ आपण पाहिला. आता राहिलं शेवटचं चरण. शेवटच्या चरणावर चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार हाताने टाळी आणि मुखाने माझ्या भगवंताचं नामस्मरण. विठोबा रघुनाथ आनंदले मन, प्रेमे पाझरते लोचन, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. आणि शेवटी तुकोबाराय सांगतात की भगवंतामध्ये आणि त्या भक्तामध्ये कसा अभेद निर्माण होतो त्याचं वर्णन केलेलं आहे. एका याचा अर्थ असा आहे, शेवटचं चरण हे चिंतनाकरता फार मार्मिक आहे. आणि शास्त्र सांगतायत माणसाच्या मनाच्या ठिकाणी ज्याचं चिंतन सुरू आहेत ना, चिंतने चिंतने तदरूपता, ज्याचं चिंतन आपण करतो तसं स्वरूप माणसाला प्राप्त होत असतं. म्हणून चिंतन करत असताना आपण हेच चिंतन करावं. पुष्कळ सांगावं काय महाराज, उदाहरण आपण ऐकलेलं आहे. भरताने हरणाचं चिंतन केलं मरत असताना, परिणाम पुढचा जन्म हरणाचा मिळाला. जेवढं भरत राजा हरणी गरबा गेला. म्हणून आपण चिंतन करत असताना फक्त त्या परमात्म्याचं चिंतन करावं, त्याचं आणि ध्यान करावं. हा आणि ध्यान योग आहे चिंतनाचं आणि फार मोठं मार्मिक असं चिंतन. बघा आपल्या लक्षात येईल. कल्पना करा, एक उदाहरण तितकं सांगतो आणि सेवा सुपूर्त करतो. कल्पना करा, एखादा व्यक्ती, पूर्वीचा काळ, 80-85 वर्षाचं वय आहे, म्हातार, आयुष्यभर काबाड कष्ट केले, शेती काय व्यवसाय केला वगैरे वगैरे, त्यातून काही धन मिळवलं. आणि ते धन मिळवत असताना आता 85-90च्या घरापर्यंत तो पोहोचणार आहे. मग पूर्वीचा काळ, आता ज्याप्रमाणे लॉकर आहे, बँक आहे वगैरे वगैरे, तेव्हा कुठं होते? तेव्हा जमिनीमध्ये धन पुरायचे ना. मग त्या म्हाताऱ्याने काय केलं, चोरापासून या धनाचं आणि रक्षण व्हावं या सद हेतूने आपल्याला म्हातारपणामध्ये हेच धन कामाला येईल म्हणून त्याने काय केलं, ज्या खाटीवर रात्री झोपायचा ना त्या खाटीच्या माच्याच्या ठिकाणी एक गड्डा खोदला आणि ते धनाचं पात्र, ते धनाचं भांड त्या गड्ड्यामध्ये जमिनीमध्ये पुरलं आणि त्याच्यावर खाट ठेवली. कारण
चोर जरी आला तरी आपल्याला उठवल्याशिवाय पर्याय नाही. त्याने जरी ते काढण्याचा प्रयत्न केला तरी आपली खाट अगोदर उचलावी लागेल ना. असे काही बुद्धिमान लोक होते पूर्वीच्या काळी, आहे का. मग आता करता 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 आणि 90 पार झाली, त्याने ते धन तिथंच ठेवलेलं आहे. वरच्यावर आणि त्याचा संसार चालू लागला. करता करता देह अवसान होण्याची वेळ आली. देह अवसान होत आहे, देह ठेवण्याची वेळ आली. तेव्हा एकच विचार, मी गाडलेलं धन, मी पुरलेलं धन, त्याचं चिंतन करू लागला. मी पुरलेलं धन, मी पुरलेलं धन. माझा या धनाचं रक्षण झालं पाहिजे, या धनाचं रक्षण झालं पाहिजे. करता 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 त्याचा देह पडला आणि चिंतन त्याचं सुरू होतं ना. म्हणून त्याच घरामध्ये तो भुजंग म्हणून जन्माला आला आणि त्या योनीमध्ये त्याचं काय करू लागला, रक्षण करू लागला. शास्त्र सांगतं त्याने चिंतन केलं, त्या पद्धतीने त्याला तो देह मिळाला. यानुसार आपण जर भगवंताचं नितांत चिंतन केलं, मग काय. तुकोबारा एक दृष्टांत सांगतात की ज्याप्रमाणे एखादी भिंगुरटी बगीच्यामधून आडी पकडून आणते आणि ती कुंभार नावाची माशी त्या भिंगुरटीला, त्या आडीला आपल्या घरामध्ये बंद करते. बघा तुम्ही, पूर्वीचा काळ होता. कुंभार नावाची लाल माशी असते ना, ती काय करते, चिखल गोळा करते, तिथं ठेवते, चिखल गोळा असं घरटं करते. आणि एक सांगू का, पूर्वीच्या काळी माता भगिनी पुरुष वर्ग तिचा उपयोग करायचे. गाल फुगी झाली का आपण लावायचं ते माती, त्या मातीमध्ये इतका गुण असायचा बा. म्हणे मग महाराज आमच्या दारी तर बोलतात चिखल लावतो. तो काय कामाचा, तिने निवडलेला चिखल, तो ती माती जर आपण तिथं लावली तर गाल फुगी चांगली व्हायची. पूर्वीच्या आपण ते पाहिलेल्या डोळ्यांनी आपल्या लक्षात येईल. मग ती काय करते म्हणे महाराज, ती माती गोळा करते. इतकंच नाही, मग बगीच्यात जाते, बगीच्यामधून एक आडी पकडते, त्या घरट्यामध्ये बंद करते. आता त्या भिंगुरटीचा एकच उद्योग, एकच काम, म्हणे काय, फिरून यायचं आणि आळीला डंक करायचा. काहीच काम नाही त्याच्याशिवाय. फिरून यायचं, आळीला डंक करायचा. ती जी आडी पकडलेली ना तिला डंक करायचा. मग आता परिणाम असा घडला, त्या आडीला एकच ध्यान, आता भिंगुरटी येणार आणि मला डंक करणार. भिंगुरटी येणार, मला डंक करणार. परिणाम ती आडी भिंगुरटी झाली हे त्या आडीलाही कळालं नाही. तुकोबार आहे त्याचं वर्णन करतात अभंगाच्या शेवटच्या दरम्यान.
यांचे कार्यक्रम सर्व वेळेवर होते आणि रात्री ठीक 8 वाजता हरिभक्तपरायण प्रभाकर महाराज पूर्ण म्हणतात यांचे कीर्तन होणार आहे ते सर्व भाई बहिणी कीर्तनाला लाभ द्यावा. तुका म्हणे आडी जीवे नुरेची वे गडे. ती आडी ज्याप्रमाणे त्या भिंगुर्टीचं चिंतन करते आणि तीच आडी आता भिंगुर्टीहून गगनामध्ये उडी आणि पंख ती उड्डाण करते. त्यानुसार नाथ महाराज हाच दृष्टांत एकनाथी भागवतामध्ये वर्णन करतात आणि तुकोबारायांनी जो दृष्टांत सांगितला तोच माझ्या नाथरायांनी सांगावा. या नियमानुसार आपण जर भगवंताची भक्ती केली, परमार्थ केला तर निश्चितच आपली ही गती अशीच व्हावी. कारण परमार्थातली क्रिया कोणतीही निरर्थक जात नाही. गेल्या 8 वाजेपासून तर आता 10 वाजेपर्यंत आपण 2 तास या धर्ममंडपामध्ये बसलो ना, हे इथली साधना निरर्थक जाणार नाही. या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य आहेत. कारण संत महात्मे सांगतात माझे भक्त गाती जेथे नारदामी वाहत येथे. निश्चितच आपलं हे सत्कर्म आपल्याला याचं फल भगवान परमात्मा नक्की देतील. असो झालेली ही सेवा वैकुंठवासी हरिभक्त पारायण वना तुकाराम पाटील वैकुंठवासी हरिभक्त पारायण, सावित्रीबाई वना पाटील वैकुंठवासी हरिभक्त पारायण, जगन्नाथ वना पाटील आणि वैकुंठवासी हरिभक्त पारायण तेजस अशोक पाटील यांच्या प्रित्यर्थ भगवंताच्या चरणी सुपूर्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. संपूर्ण जो पाटील परिवार आहे यांनी या जीवाच्या उद्धाराकरता जो हा मुक्तिमंडप घातलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. आमचे आणि पंचक्रोशीतील संपूर्ण महाराज मंडळी, टाळकरी भजनी मंडळ या कार्यक्रमाला हजर आहेत. त्याचप्रमाणे सुंदर प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. कोणत्याही प्रकारे काटकसर नाही, भागवा भागवी नाही. नाहीतर काही ठिकाणी असं राहतं महाराज जरा भागाडी घ्या 2 तास तर बोल नाही म्हणजे तुम्हाला जरा असं तुम्ही काय करा क्या म्हणे महाराज भागवी सणाचा काय. अरे काय भागवीन तो बा, तो माईक तिथं टाकलेला आहे मांडवाला असा, तो येतच तिकडे भोंगा लावलेला आहे. तो बुवाले आवाज येत नाही, रिटर्न काय म्हणतोय बुवा. पण इथं सर्व पारमार्थाला आपल्या हरिकीर्तनाला कथेला पूरक अशा प्रकारचं वातावरण आहे. अजून माझी इच्छा होती की जरा 15-20 मिनिटं लांबवा उभा पण आहे का नियम आहे. सप्ताहाचे 7 दिवस म्हटल्यानंतर नियम आहे. बरं तू मला 7 दिवस आहे, आम्हाला आमचं तसं जायच ना महाराज नियमाने. कारण टाइम इज मनी बरं का, टाइम इज मनी. तो ऐकणाराचा असो किंवा सांगणाऱ्याचा असो, प्रत्येकाच्या टायमाला किंमत असावी. साधू संतांनी आपल्या करता जो टाइम खर्च केला ना, त्यांना अभिवादन म्हणून 2 मिनिटं त्यांचं चिंतन. ज्ञानेश्वर